पिंपरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवरती निशाणा साधला होता आणि अजित पवार यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अजित पवारांना सोबत घेताना विचार करा असं फडणवीसांना आधीच सांगितलेलं होतं, असं जोरदार प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता अजित पवारांना दिलंय। यासोबतच अजित पवारांना थेट इशारा देखील रवींद्र चव्हाणांनी दिलाय। की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा। परंतु काल सभेमध्ये काय घडलं, पत्रकार परिषदेमध्ये काय बोललो, त्याची सर्वांची चर्चा झाली। मी फक्त एवढंच सांगेन, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं। देवा शपथ सांगतो, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं। महेश भाऊ अजून सोडली तर नाही ना पेलवानी? नाही सोडली। मी विचारायलाच गेलो होतो, बाबा पेलवानी सोडली का? त्यामुळे पेलवानाच्या नादाला लागू नका। वेगवेगळ्या पद्धतीने एजन्सीज घेवायच्या, भाड्याने घ्यायच्या आणि हे सर्व करायचं। डिजिटल माध्यमाने सुद्धा हजारो लोक, पैसा जक्कड आहे ना, जक्कड पैसा आहे आणि त्यामुळे 1000 2000 लोक ही कुठेतरी कंपन्यांमध्ये बसवायची आणि कंपन्यांमध्ये बसून 10-20 जे काही ट्रोल करायला पैसे द्यायचे आहेत ते ट्रोल करायला पैसे द्यायचे आणि मी किती पॉप्युलर आहे, माझी पार्टी किती पॉप्युलर आहे हे सांगण्याचं काम ही सर्व मंडळी करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.